श्रीराम श्रीकृष्ण रे कांबळ्या, तुला शिकवाय ठेवलाय का मारायला? कुणी मारले याला? अरे तू ऐकलंस? तुझ्या भीतीनं खोटं बोलताय पॉल. बोल, का मारलंस त्याला? सत्तेपुढे शहाणपण चालत. माझा शहाणपणा काढतोस? या खुर्चीवर बसायची लायकी आहे का तुझी? ते सरकारनं ठरवलंय. वय, त्या सरकारनंच कायदा करून म्हारडी आमच्या उरावर बसवलीच. पण गाव माझा आहे, तिथं सत्ता माझी आहे. मान चालता हो, नाहीतर जड जाईल. हवं आहे नव, इथं कश काय दशा चालली आहे तुम्हा लोकांची ती. अरे बोल ना, काय विचारतोय मी? बघतोस काय असा बुडबुड काढून हातात ठेवेन, मातीत गाडीन एकेकाला. तुमच्या आया भनीसनी नागव्या करून झेंड काढीन त्यांची दिवसा. गुमान राजीनामा घेऊन द्या इथल्या इथं. यातलं कुणाला जर काही कळलं तर तुमच्या मारोड्याची होळी पेटलीच म्हणून समजा. हो चालता. भलेपणाच्या माथी लाथा होय आंधळी मदांध सत्ता. भलेपणाच्या माथी लाथा होय आंधळी मदांध सत्ता. रावणास या ठेचायाला होशील का तू राम? माणूस असूनी माणूस करतो माणूस की बदनाम. झुंजार माणसा झुंज दे झुंज दे झुंज दे. तवा पोरानो आणि पोरीनो, या कमळाबाई कोल्हापुरे. अरे टाळ्या वाजवा की. ही त्यांची पहिलीच नोकरी आहे. तेव्हा आज आम्ही त्यांच्या मास्तरनीपणाचं मायला काय म्हणायचं ते हा उद्घाटन करतो. अरे वाजवा ये. आणि आता त्यांनी आमच्या शाळेचं उद्घाटन करावं अशी आम्ही शिफारस करतो. वाजवा. अरे अरे उठा की रे. हा उठा. असं होय, आम्हाला वाटलं चहा पाणी आहे. चहा पाणी पितो. घराकडे जा चला. नाहीतर आमच्या बाईसनी वाटायचं का तुम्हाला शिकवायचं आहे. आपल्या शाळेचं नाव सांगा बघू. विद्या नाही, विद्या. आणि मंदिर म्हणजे मग देऊळ स्वच्छ ठेवलं नाही, आपण स्वच्छ राहिलं नाही तर देव बाप्पा रागवेल. म्हणून आज अभ्यास बंद. बाई सुट्टी नाही. थांबा, आपल्या जागा बसा भाऊ. आज की नाही एक गंमत करायची. तू इकडे का? आता केस सोडून वेडिंग घाल पाहू. येत नाही, मला येणी झालं. थांब हा. बाई रोज येणी घालणार? रोज नाही, फक्त आजच. उद्यापासून तुम्ही आईला सांगायचं वेणी घालायला.
आई आपलं डोकं इंचरीत नाही. आता हे बघा, तुम्ही एकमेकांचे केस विंचरा. मी विंचरले ना तसे. हे घ्या कंगवे. आता एकमेकांचे केस विंचरायचे ना तुम्ही. तू ये रे इकडे. तुझी बटणं कुठे आहेत? मारामारी करताना तुटली. मारामारी करतोस? मारामारी करायचं नाही हा. कोण ते? मुलांनो, आज की नाही नवीन पद्धतीने शिकायचं. सगळ्या विषयाची थोडी थोडी माहिती एकाच कवितेमधून शिकायची. ऐका हा. तयार? चिमणी चिमणी पाखरे जमली अंगणी, अभ्यासाच्या खेळामध्ये गेली रंगुनी. चिमणी चिमणी पाखरे जमली अंगणी, अभ्यासाच्या खेळामध्ये गेली रंगुनी. शूर मावळे होते त्यांचा कोण राजा झाला? शिवाजी महाराज. छान. या शिवबाचा सांगा पाहू जन्म कुठे रे झाला? कुठं बाई कुठं? शिवनेरीवर जन्म झाला या शिवबाचा. कुठं? शिवनेरीवर. इतिहासाची गोष्ट तुम्हाला गेले सांगुनी. चिमणी चिमणी पाखरे जमली अंगणी, अभ्यासाच्या खेळामध्ये गेली रंगुनी. तलवारी अन भालाबरची सांगा कसली होती? लोखंडाची. वा. अशा खाणी लोखंडाच्या सांगा कोठे होती? कुठं बाई कुठं? जमिनीमध्ये लोखंडाच्या खाणी मिळती. कुठं? जमीन. भूगोलाची गोष्ट तुम्हाला गेले सांगुनी. चिमणी चिमणी पाखरे जमली अंगणी, अभ्यासाच्या खेळामध्ये गेली रंगुनी. जमिनीवरचे पाणी सांगा तापून कोठे जाते? वाफेला त्या हवा लागता काय सांगा घडते? काय बाई काय घडते? वाफेला त्या हवा लागता पाऊस पाणी पडते. काय? शास्त्राची ही गोष्ट तुम्हाला गेले सांगुनी. चिमणी चिमणी पाखरे जमली अंगणी, अभ्यासाच्या खेळामध्ये गेली रंगुनी. पाऊस पडतो हिरवे हिरवे रूप दिसे रानाचे. चिमणी रांगू फुल पाखरू वाऱ्यावरती नाचे. चार विषय हे शिकला तुम्ही गाणे गाऊनी. चिमणी चिमणी पाखरे जमली अंगणी, अभ्यासाच्या खेळामध्ये गेली रंगुनी. चिमणी चिमणी पाखरे जमली अंगणी, अभ्यासाच्या खेळामध्ये गेली रंगुनी. गुरुजी तुळ का पुस्तक? नव्या पिढीची कर्तबगारी बघितली, डोळे भरले. नव्या मास्तरीने माझं नाव पुसून टाकलं. कुठं उडीव फासलेले, उलट काकणवर चढच. ते काय बी म्हणा, पण गुरुजी तुमची कारकीर्द ती तुमचीच. असं का म्हणतोस? का? तुमच्या हाताखाली शिकलेला पोर कॉलेजात गेलं, परदेशात गेलं,
ऑलिम्पिक सामन्यात कुस्ती जितून पहिला नंबर घेऊन आलाय. कोण? आपला अर्जुन? होय, तुमचा लाडका विद्यार्थी गावात परत येणार आहे त्यो. खरं म्हणतोस? होय, माझा अर्जुन इतका मोठा झालाय. मोठा झाला पण तुम्हाला विसरला नाही. त्यानं मला पत्रात विचारलं आपले कांबळे गुरुजी आता हेडमास्टर झाला असतील. काय सांगू त्याला? आलं सांगू तुम्हाला मारहाण करून राजीनामा? गोविंदा, त्याला ऐकायचा कामा नाही, तुला माझी शपथ आहे. पण त्यानं आल्यावर विचारलं तर? मी येऊन राजीनामा दिलाय असं सांग. पण का? गोविंदा, राजीनाम्याचं खरं कारण त्याला कळलं तर बापाला जा विचारेल तो. त्याचा परिणाम म्हणून उभा महारवाडा भेटेल गोविंदा. म्हणून ओठातलं दुःख पोटात टाकल. ठीक आहे, नाही तोंड उघडणार. सर्वांना असं सांग. पर गुरुजी, 2-4 दिवसात तो येणार आहे इथं. त्याचं पेपरात लिहून आलंय. अगोदर घरला जायचं. अरे वाट बघत असते. नाही, आधी कांबळे गुरुजींचा आशीर्वाद घेऊ देत. इतक्या वर्षांनी भेटतो गोविंदा, किती आनंद होईल त्यांना. आता झाला का गोटा? कोण आलं आपल्याला? कांबळे गुरुजी. आपण कोण? मी त्यांचा विद्यार्थी अर्जुन. नांगरे म्हणजे भाऊसाहेब नांगरे? मला कांबळे गुरुजी हवे. मी त्यांच्याच जागी आले. शक्य नाही, त्यांची जागा भरून निघणं शक्य नाही. त्यांच्या ह्या खुर्चीवर बसायची पात्रताच नाही. आपण थोड्या बाजूला व्हा म्हणतो ना. म्हणजे मिस्टर अर्जुनराव नांगरे, गुरुबद्दल प्रेम व्यक्त करावं पण दुसऱ्याची पात्रता काढून त्याचा अपमान करायचा अधिकार नाही तुम्हाला. आता मास्तर घरी भेटतील? नाही, ते तालुक्याला गेलं. तू चल बघू आधी. मी येणार आहे ठाऊक नव्हतं त्यांना. अरे ते पेन्शन फंड काय बाय लई काम आहे ती. सरकारी काम होती. म्हणजे मास्तरांनी आपलं ते राजीनामा दिलाय. अरे पण असं घडलं तरी काय? हे बाबा चल बघू आधी. उगीच दोष केला तर चल.